सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955 66 36 55 आणि 96 19 58 12 34। सिंधुदुर्गच्या राजकारणातील नाईक राणे संघर्षाला पुन्हा एकदा धार आली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पडद्यामागे झालेल्या राजकीय घडामोडींवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले। माजी आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते, असा थेट गौप्यस्फोट आमदार निलेश राणेंनी केलाय। अनेकांना माहित सुद्धा नसेल, माझ्या समोर जे तेव्हा आता माजी आमदार आहेत पण तेव्हाचे आमदार होते कुडाळ मालवणचे, ते आमच्या शिवसेनेतून लढायला तयार होते। इतकंच नव्हे तर एबी फॉर्म घेऊन धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यापर्यंत सर्व काही ठरलं होतं, असा दावा आमदार निलेश राणेंनी केला। अँटी चेंबर मध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे आणि ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते निवडणूक लढवणार, इथपर्यंत सगळं झालं होतं। वैभव नाईक अँटी चेंबर मध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे, ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार, इथपर्यंत सगळं झालं होतं। राणेंच्या या दाव्यानं जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। त्यावर वैभव नाईक यांनी ही आक्रमक भूमिका घेत ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचं नव्हतं, गद्दारीचा कलंक नको होता, असं सांगत शिंदे गटात न जाण्यामागचं कारण स्पष्ट केलं। त्याचवेळी त्यांनी आमदार निलेश राणे यांनी आमदारकीसाठी भाजप सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा पलटवार केलाय। खरं तर काँग्रेससाठी आम्ही बलिदान दिलेलं आहे आणि काँग्रेसमध्ये ह्यांचा पराभव आणि काँग्रेसमध्ये आम्ही कुठलंही पद घेतलं नव्हतं, सगळ्या सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। उलट ह्यांनी काँग्रेसमधनं खासदारकीची निवडणूक ह्यांनी लढवली, त्याचबरोबर ह्यांनी मंत्रिपदं घेतलीत आणि काँग्रेसची सत्ता गेल्यावर ह्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे काँग्रेसची लाभार्थीची पदं घेऊन, शिवसेनेची लाभार्थीची पदं घेऊन, भाजपमध्ये लाभार्थीची पदं घेऊन हे शिंदे सेनेत गेलेले आहेत। एकनाथ शिंदे यांनी मला अनेक वेळा बोलावलं होतं, पण ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचं नव्हतं, म्हणून मी शिंदेंसोबत गेलो नाही। मंत्री भरत गोगावले शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी आपल्याशी संपर्क साधला होता, मला गद्दारीचा कलंक नको होता, असं म्हणत आपण तो प्रस्ताव स्वीकारला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर आमदारकीसाठी निलेश राणे यांनीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। तसेच भविष्यात निलेश राणे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून कुडाळमधून निवडणूक लढवतील, असा दावाही नाईकांनी केलाय। वैभव नाईकांच्या या सर्व आरोपांना आमदार निलेश राणेंनी प्रत्युत्तर देत खिल्ली उडवली आहे। वैभव नाईकांचा हा 2026चा सर्वात मोठा विनोद असल्याची टीका केली आहे। निलेश राणे म्हणाले, माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी ठाकरे शिवसेना सोडली नाही, हा 2026चा सर्वात मोठा विनोद आहे। वैभव नाईक हरणारच होते म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावरच हा नीच आहे हे सगळ्यांना माहिती आहे। ज्या काँग्रेसनं याच्या कुटुंबाला सगळं दिलं, त्याच काँग्रेसला सोडून हा दुसऱ्या पक्षात गेला, हा निष्ठावान याला आता जिल्ह्यात पुत्र उभं करत नाही, हा ग्रामपंचायतीला पडेल, अशी परिस्थिती झाली आहे। माझे 2 भाऊ माझ्यामुळे नगरसेवक झाले, ते पण नमक हराम विसरला, पण असो, मी लहान लोकांच्या तोंडी लागत नाही, इथून पुढे बोलला तर माझे पदाधिकारी उत्तर देतील आणि हो, रवी चव्हाण साहेबांचा खरा लाभार्थी वैभव आहे हे जगजाहीर आहे, असा टोलाही लगावलाय। आमदार निलेश राणे, माजी आमदार वैभव नाईक यांच्या गद्दारीच्या आरोपांनी राजकीय रण पेटलाय। त्यामुळे राणे आणि नाईक संघर्षाला पुन्हा एकदा धार देखील चढली आहे।